मित्रांनो आपण आज बनवतोय बिर्याणी, स्पेशल दम बिर्याणी। हे सगळं मटेरियल बघून घ्या। अगोदरच बनवलेलं आहे, जरा ब्लॉग शूट चालू करतोय। राईस बनवून ठेवलेला आहे मस्त एक ह्याच्यामध्ये तेलामध्ये परतून वगैरे घेतलेला आहे, खडा मसाला टाकून। चिकन मॅरिनेटला टाकलेलं आहे, सगळा मसाला वगैरे लावून, दही वगैरे, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, लसूण, आलं लसूण पेस्ट वगैरे, हे सगळं लिंबू वगैरे पिळून ठेवलेलं आहे। हा कांदा तळून घेतलेला आहे आपण वरतून। नंतर ज्यावेळेस आपण लेअर लावेल त्यावेळेस आपलं हा वरती टाकायचा आहे, ठीक आहे। तर आता आपण कांदा टाकलेला आहे पहिल्यांदा। आता भाजी बनवतोय आपण चिकनची, मस्तपैकी ग्रेव्ही बनवतोय। कांदा टाकलेला आहे, कांदा आपला मस्तपैकी हे झालेला आहे, परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये खडा मसाला पण टाकलेला आहे। आता टोमॅटो टाकू। टोमॅटो टाकलेला आहे, टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं तेलामध्ये। जसा कांदा आपला बारीक झाला तसं टोमॅटो पण बारीक करून घ्यायचंय। टोमॅटोला एक 5 मिनिटं आपण असंच परतून घ्यायचं, म्हणजे जरा थोडंसं त्याला पाणी सुटेपर्यंत, जरा जोपर्यंत गळत नाही तोपर्यंत टोमॅटो परतून घेत राहायचं। मित्रांनो आता आपण टाकतोय मसाला। माझ्या बिर्याणीचा एक खास असते लकी बिर्याणी मसाला। त्याच्यामध्ये सगळा असतो, खडा मसाला वगैरे सगळं मिक्स केलेला असतो। आणि आपला सुहाना चिकन बिर्याणी मसाला हा एक असतो, हा फक्त फ्लेवरसाठी असतो। ह्याने एक नंबर अजून फ्लेवर येतो, चव वगैरे एकदम हॉटेल सारखे लागतो। आणि हा आपला चिकन बिर्याणी मसाला, हा पण चिकन बिर्याणी मसाला हा कमी आहे, थोडासा जरा यासाठी टाकतो आपण। पहिल्यांदा टाकून घेऊ आता मसाला ह्याच्यामध्ये। अख्खी पुडी टाकून घेतली मित्रांनो, मस्त की त्यामध्ये भाजून घ्यायचा मसाला। वास तर एक नंबर सुटला, तुम्हाला काय वास येणार नाही। आता टाकतो आपण चिकन बिर्याणी मसाला। बघा आता आपली ग्रेव्ही होत चाललेली आहे मित्रांनो। थोडस आता पाणी वगैरे सुटेपर्यंत ग्रेव्ही होती मित्रांनो। फ्लेवरसाठी पुदिना, कोथिंबीरचा मारा फ्लेवरसाठी होतं। कांद्याला वगैरे मसाला बिसाला जरा पुदिना आणि कोथिंबीरचा फ्लेवर त्यामुळे थोडं थोडं टाकला नाही, भरपूर कापून ठेवलं इथं। लागतोय काश्मीरी मिरची पावडर, थोडंसं तिखट करण्यासाठी। जास्त न टाकायची, ही थोडी टाकायची। चवीनुसार तिखट टाकायचं आपल्याला, ज्याला जसं तिखट लागतं तसं टाकू शकतो तुम्ही। अख्खा पोळा टाकला तरी काय नाही, ज्याला जास्त तिखट लागते तुम्ही टाकू शकता। मी मला जेवढं चव होतं तेवढं तिखट टाकलेलं आहे मित्रांनो। कसं आलं आता आपला मसाला एकदम ग्रेव्ही पातळ व्हायची आहे। हळद, आपले घरगुती मसाले हे टाकतोय, थोडीशी हळद, घरचं मीठ बनवलं मसाला, तिखट म्हणजे घरचं बनवलेलं, आंबारी कांदा लसूण मसाला, ते काय जास्त तिखट नसतो, किंवा आता कांदा लसूण वगैरे त्याची पेस्ट असते। आता मसाला मस्त आहे की भाजून घ्यायचा मित्रांनो चांगला। मसाला भाजल्याशिवाय तुम्हाला चव भेटणार नाहीये, त्यानुसार मसाला टाकून लगेच त्याच्यामध्ये टाकायचं नाही। त्याच्यामध्ये अजून चिकन मसाला टाकतो, जरा फ्लेवर येतो। चिकन मसाला फक्त फ्लेवर आहे, त्याला काय तिखट वगैरे लागत नाही। तुम्ही जेवढं टाकलं तेवढं भारी, फक्त फ्लेवर येतो चिकनला मस्त एक हाताने वगैरे पीसला। आता मसाला विसाला भाजून झालेला आपला मस्तपैकी, पाणी सुटायला लागलेलं आहे। अजून पाणी सुटेल थोडंसं, हलवले त्यामुळे आता पाणी सुटणार नाहीये। आता आपण टाकूया चिकन। चिकनला पाणी सुटलेलं आहे बघा, हे दह्यामुळे अजून पाणी सुटणार आहे, त्यामुळे त्यामध्येच चिकन शिजणार आहे। पाणी टाकायचं नाही जास्त, ह्यामध्येच चिकन शिजून घ्यायचं। जे ह्याला जे पाणी सुटेल नाही दह्याचं ह्यानी, त्यामध्ये चिकन शिजून घ्यायचं। ह्याच्यात वाफलून घ्यायचं मस्त आहे की, असं पाणी वगैरे काय टाकायचं नाही, ह्यालाच पाणी सुटतं, त्याच्यामध्ये शिजून घ्यायचं। तर हे शिजून जर थोडंसं पाणी वगैरे सुटल्यावरती तुम्ही बघताल तुम्ही थोड्या वेळात
मित्रांनो मीठ वगैरे सगळं अगोदरच ऑलरेडी लावून ठेवलेलं आहे चिकनला वगैरे. मॅरिनेट करण्याच्या वेळेसच आपण सगळं लावून ठेवलं असतं. मीठ, हळद, मीठ, मसाले, दही वगैरे सगळं लिंबू पिळून तर ठेवलं ना अर्धा 1 तास चिकनला, त्यात मुहूर्त चांगलं. आणि जेव्हा आपण पीस खातो तेव्हा चांगली चव लागते. 10-15 मिनिटं आले बघा. पाणी बाकी सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. पाणी सुटलेलं बघा. पाणी अजिबात काही थेंब सुद्धा पाणी नाही टाकलेलं बघा. पाणी किती सुटलेलं आहे. यातच आपल्याला चिकन शिजून घ्यायचं नाही करू. एकदम ग्रेव्ही झालेली आहे मस्तपैकी. लेअर लावायचे आता इथून. आता चिकन शिजलं की लेअर लावायचं आपल्याला. फ्लेमवरती झाकून ठेवायचं आणि शिजून द्यायचं. आता ते पाणी जे सुटलंय का ते चिकनमध्ये आता थोडंसं परत आटेल आणि चिकन आपलं प्रॉपर शिजल. त्याच्यानंतर आपण मळायचं काम चालू आहे खाली. आता एकदा कडक मध्ये लेअर लावताना तळून घ्यायचा असतो हा. आपण जरा कलर बनवतोय. पिवळा एक कलर बनवून झालेला आपले 2. बस माझं पाणी किती सुटलं आता याला. गरज आहे का पाणी टाकायची. ऑमलेट 10 मिनिटं. मित्रांनो हे वरतून टाकतो आता फ्लेवरसाठी. थोडंसं पुदिना टाकू, थोडीशी कोथिंबीर टाकू, वास लागत. हे बघा अशी ग्रेव्ही झालेली. अशी ग्रेव्ही करून घ्यायची. जास्त पण सुकवायचं नाही, कारण काय ना मसाला लागतो ना भाताबरोबर आपल्याला, त्यामुळं जास्त पण सुका करायचं नाही. असंच करायचं. आता आपण लावतोय राईसचा लेअर. राईस टाकून घ्यायचं. पण फक्त कलर टाकायचे टॅग असं फक्त त्रिकोण मारायचा बस. आता हा कांदा टाकायचा जो आपण तळलेला कांदा आहे तळलेला. त्याच्यानंतर पुदिना थोडासा, नंतर कोथिंबीर, त्याच्यानंतर परत आपण चिकनचा लेअर टाकतोय. थोडीशी कोथिंबीर टाकतोय चिकन वरती. मित्रांनो आपला दुसरा कलर त्याच्यामध्ये दम द्यायचा आपला तुपाचा. असं हे पीठ असं साईडने लावून घ्यायचं. असं मित्रांनो पीठ लावून घ्यायचं. म्हणजे आता आपण जे दम देणार आहे पीठ कशासाठी दम देणार आहे तर त्याचा धूर वगैरे आतमधला जो फ्लेवरचा वास असतो आतल्या आतच पडून राहिला पाहिजे. तुपाचा फ्लेवर लागला पाहिजे भाताला, वाफ लागली पाहिजे भाताला. त्याच्यामुळं आपण असं पीठ लावून घेतोय. तो असं टाकायचा आहे. टाका कोळसा फिरव. असं लागला तवा गरम करत ठेवलेला आहे. तो वाफ द्यायची आपल्याला. एक 10 मिनिटं फक्त असं दम देऊन ठेवायचा. फ्लेवर वगैरे येतो बिर्याणीला, पूर्ण भाताला वगैरे लागतो. जेवायला बसायचा आपल्याला. दम बसलेला आहे, बघू शकता आपली बिर्याणी. आता आपण काढू बाहेर साईडला. हा व्हाईट राईस आहे ना सगळा साईडला काढून घ्यायचा पहिल्यांदा. कधी पण आपण डायरेक्ट बिर्याणी काढू ताटामध्ये. खाली आपला मसाला काढून घेतलेला इथं. आपला हा व्हाईट राईस. ही आपली हल्ली बिर्याणी कशी वाटते बघा. एक बाईट घेऊन बघतो कशी आली, तुम्हाला सांगतो चव. चिकन लेग पीस. एक नंबर दम बसलेला आहे.
आता लिंबू तूप टाकून आता जेवण करतो. बाय बाय, गुड नाईट.